श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मेष राशीच्या जातकांनो, 30 वर्षानंतर दिवाळीला भाग्याचा महाविस्फोट होणार आहे. तयार व्हा, कारण यावेळी दिव्याचा सण केवळ प्रकाश नाही तर भाग्याच्या पुनर्जन्माचं प्रतीक बनणार आहे. मित्रांनो, 19 ऑक्टोबर पूर्वी एक अशी दिव्य खगोलशास्त्रीय घटना घडणार आहे जी गेल्या 3 दशकात पहिल्यांदाच पाहायला मिळेल. देवगुरु बृहस्पती, जे ज्ञान, समृद्धी आणि सौभाग्याचे अधिपती आहेत, ते त्याच्या उच्च राशीत प्रवेश करत आहेत. आणि जेव्हा गुरु उच्च असतात तेव्हा केवळ ग्रह बदलत नाही तर जीवनाची दिशाच बदलते. कधी कधी न जाणो का सगळं काही थांबतं, मेहनतही होते, स्वप्नही असतात, पण परिणाम मिळतच नाही. जसं कोणी भाग्यावर पहारा बसवलाय, पण आता तो पहारा तुटेल. कारण जेव्हा बृहस्पतीची अमृत दृष्टी पडते तेव्हा मेलेल्या भाग्यातही नवा श्वास येतो. आणि मित्रांनो, या दिवाळीला देवगुरु बृहस्पती तुमच्यासाठी स्वतः घेऊन येत आहे 4 दिव्य वरदान आणि एक असं भाग्य बदलणारं गिफ्ट जे तुमच्या जीवनाची दिशा सदैवासाठी बदलू शकतं. शास्त्र सांगते की जेव्हा गुरु तुमच्या भाग्य भाग्य भावाचे आणि व्यय भावाचे दोन्ही स्वामी असतात, तेव्हा ते केवळ लाभ देत नाहीत तर ते जीवनाचा अर्थ बदलून टाकतात. हा काळ केवळ सणाचा नाही मित्रांनो, तर हा काळ आहे तुमच्या थांबलेल्या ऊर्जेला जागृत करण्याचा, तुमच्या अधुऱ्या स्वप्नांना साकार करण्याचा. आता वेळ आली आहे त्या 7 महान भविष्यवाण्या जाणून घेण्याची, ज्या तुमच्या जीवनात असा चमत्कार करतील की तुम्ही स्वतःच म्हणाल, खरंच नशीब मेलं नव्हतं, फक्त झोपलेलं होतं माझं. तर चला मग मित्रांनो, पूर्ण विश्वासाने कमेंट करा, पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावानं जय देवगुरु बृहस्पती, जय भोलेनाथ लिहा. जो व्हिडिओला लाईक करून कमेंट सुद्धा करेल त्याला दिवाळीच्या आधी मोठी एक आनंदाची बातमी मिळेल. हो मित्रांनो, कारण या दिवाळीला भाग्याचा नवा अध्याय सुरू होणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, लक्ष देऊन ऐका मित्रांनो, कारण ही काही साधी भविष्यवाणी नाही. हा त्या परिवर्तनाचा आरंभ आहे जो तुमच्या जीवनाच्या मुळांना हलवून टाकेल. ज्या भावात आता देवगुरु बृहस्पती विराजमान होणार आहे तो भाव भौतिक सुखाचा भाव म्हणून ओळखला जातो. म्हणजे भूमी, भवर, घर, वाहन, प्रॉपर्टी, आई वडिलाशी संबंधित सुविधा आणि जीवनातील प्रत्येक ती सुविधा ज्यामुळे सुख आणि स्थिरता मिळते. शास्त्र अगदी स्पष्ट सांगते मित्रांनो, जेव्हा बृहस्पती उच्च होऊन या भावात प्रवेश करतात तेव्हा भौतिक जीवनातील सर्व अडथळे आपोआप संपुष्टात येतात. जे मार्ग बंद होते ते आता उघडणार आहेत, जी स्वप्न अपूर्ण होती ती आता साकार होणार आहेत. मेष राशीच्या जातकांनो, आतापर्यंत जर घर विकत घेण्याचे अडथळे होते, गाडी घेण्याच्या योजना अडकून पडल्या होत्या किंवा जीवनातील सुख सुविधा फक्त स्वप्नामध्येच मर्यादित होत्या, तर तयार राहा. दिवाळीपूर्वी समृद्धीचा पहिला दिवा तुमच्या जीवनात प्रज्वलित होणार आहे. पण मित्रांनो, गोष्ट येथे संपत नाही. आता त्या रहस्यमय शक्तीची चर्चा जी बृहस्पतीला देवतामध्ये देवगुरु बनवते. शास्त्रामध्ये म्हटलं आहे की बृहस्पती जिथे बसतात तिथे केवळ एक स्थान नाही तर 3 दिशामध्ये प्रकाश पसरतो. मेष राशीच्या जातकांनो, ज्यांना गुरुदेवाच्या 3 दिव्य दृष्ट्या म्हटलं गेलं आहे, पंचम, सप्तम आणि नवम दृष्टी, आणि जेव्हा या दृष्ट्या एखाद्या राशीवर पडतात तेव्हा भाग्याचे 3 दिवे एकाच वेळी प्रज्वलित होतात. तर चला मग सर्वात आधी पंचम दृष्टीची, म्हणजे जिथे बृहस्पती बसले आहेत तिथे 5व्या घरावर पडणारी पहिली नजर आपण विस्तृत बघूया. मित्रांनो, यावेळी ही दृष्टी तुमच्या अष्टम भावावर पडत आहे. आता तुम्ही विचार कराल, अष्टम भाव हे तर अडचणी, रहस्य आणि अडथळ्याचे घर आहे. अगदी बरोबर. जेव्हा या भावाला गुरुदेवची अमृत दृष्टी स्पर्श करते तेव्हा तीच अडचण परिवर्तनात बदलते, तोच अंधार ज्योती बनतो. दिवाळीच्या पवित्र काळात ही दृष्टी तुमच्या जीवनातील मानसिक तणाव, नैराश्य आणि नकारात्मक ऊर्जा मुळापासून मिटवणार आहे. ही अस्वस्थता जी आत कुठेतरी वर्षापासून गोठली होती ती आता हळूहळू नाहीशी होऊ लागेल, जसा कोणी मनाच्या स्तरावर जमलेली धूळ झाडून टाकली आहे. आणि सर्वात अद्भुत गोष्ट ही आहे की ही दृष्टी केवळ शांतीच नाही तर गुप्त धन प्राप्तीचे सुद्धा संकेत देते. जसे की अपेक्षा नसताना सुद्धा धन मिळतं, कधी जुन्या गुंतवणुकीतून तर कधी थांबलेल्या पैशातून किंवा एखाद्या अशा संधीतून जी आतापर्यंत लपलेली होती. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ही पहिली भविष्यवाणी केवळ भौतिक सुखाची नाही तर हा जीवनाचा पुनर्जन्माचा प्रारंभ असणार आहे.
त्यासोबतच मित्रांनो, दिवाळीपूर्वीच बृहस्पतीचा आशीर्वाद तुमच्या नशिबाच्या मातीतून सोनं उगवणार आहे. मेष राशीची दुसरी महाभविष्यवाणी, जसे की कर्मातून नशीब बदलण्याची वेळ आली आहे. मित्रांनो, आता येते ती भविष्यवाणी ज्याचा परिणाम थेट तुमच्या जीवनाच्या मूळ आधारावर पडेल. कारण आता चर्चा होत आहे देवगुरु बृहस्पतीच्या सप्तम दृष्टीची, आणि यावेळी ती दृष्टी पडणार आहे तुमच्या कर्मभावावर. आता लक्षात देऊ नये का, कर्मभाव म्हणजे ते जे स्थान जे तुमचं प्रत्येक कार्य, तुमची ओळख, तुमच्या जीवनाची दिशा निश्चित करतं. शास्त्र म्हणतं मित्रांनो, जसं कर्म तसं फळ. आणि भगवद्गीतेत सुद्धा भगवान श्रीकृष्णानं म्हटलंय, कर्मण्य वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच कर्म करण्यात तुझा अधिकार आहे, फळावर नाही. पण मित्रांनो, जेव्हा त्याचं कर्म भावावर देव गुरु बृहस्पतीची अमृतदृष्टी पडते, तेव्हा कर्म केवळ कर्म राहत नाही, तर ते कर्मयोग बनतं. याचं फळ साधं नाही तर दिव्य असणार आहे. मेष राशीच्या जातकानं आतापर्यंत ज्या कामामध्ये तुम्ही प्रयत्न करत राहिलात, मेहनत घेतली, पण परिणाम मिळत नव्हते, जिथे ध्येय प्रत्येक वेळी हातातून निसटून जात होतं, आता तेच मार्ग उघडणार आहेत. कारण जेव्हा बृहस्पतीची नजर पडते, तेव्हा अधुरी कामं पूर्ण होतात आणि थांबलेली स्वप्न सत्यात उतरू लागतात. या दृष्टीचा प्रभाव असा राहील की तुमच्या कार्यशैलीत खोली निखार येईल, तुमच्या विचारात स्थिरता आणि निर्णयात आत्मविश्वास वाढेल. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे समाजात तुमची ओळख आता केवळ मेहनतीने नाही, तर देव गुरुच्या आशीर्वादाने बनेल. हा काळ आहे जेव्हा तुमचं प्रत्येक पाऊल तुम्हाला केवळ यशाकडे नाही, तर सन्मान आणि प्रतिष्ठेच्या नव्या उंचीकडे घेऊन जाईल. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, दिवाळीपूर्वी हे केवळ एक ग्रह परिवर्तन नाही, हे तुमच्या जीवनाच्या कर्मरेषेचं शुद्धीकरण आहे. आता तुमच्या कर्मामध्ये असा प्रकाश भरला जाणार आहे, जो येणाऱ्या महिन्यात तुमच्या नशिबाला नवी चमक देईल. तयार राहा, कारण देवगुरूची ही दृष्टी साधी नाही, ही कर्माचं भाग्यात रूपांतर करणारी दृष्टी आहे. आणि हीच आहे मेष राशीची दुसरी दिव्य भविष्यवाणी. मेष राशीची तिसरी महाभविष्यवाणी, जशी की मोक्ष, दिलासा आणि विदेश भाग्याचे सुवर्णद्वार उघडणारी आहे. मित्रांनो, आता चर्चा करूया त्या सर्वात खास दृष्टीची, जिला शास्त्रामध्ये मोक्षदायी दृष्टी म्हटलं गेलंय. म्हणजे ती ती नजर जी जीवनाचा बोजा हलका करते, आत्म्याला संतुलन देते. यावेळी देवगुरु बृहस्पतीची अंतिम दृष्टी पडणार आहे त्याच्या स्वतःच्या घरावर, म्हणजे तुमच्या द्विदास भावावर. ही काही साधी घटना नाही, कारण ही दृष्टी केवळ खर्चाची आणि नुकसानाशी संबंधित नसते. ही दृष्टी तुमच्या आध्यात्मिक संतुलन, शांती आणि जीवनाच्या दिशेशी जोडलेली असते. मित्रांनो, आता जेव्हा या भावावर स्वयं गुरुची अमृत दृष्टी पडते, तेव्हा जीवनातील अनावश्यक बोजा, फालतू चिंता आणि मानसिक तणाव हळूहळू तुमचा संपून जाईल. जणू कोणी तुमच्या थकलेल्या आत्म्याला एका नव्या ऊर्जेने भरलेलं असेल. मेष राशीच्या जातकांनो, धनाचा समतोल आणि फालतू खर्चावर सुद्धा तुमचं नियंत्रण होईल. आतापर्यंत जे अनावश्यक खर्च तुम्हाला त्रास देत होते, जिथे पैसा येत तर होता पण तुमच्या हातात थांबतच नव्हता, तर आता ती परिस्थिती पूर्णपणे बदलून जाणार आहे. देवगुरूची ही दृष्टी तुमच्या धना व शुभ कार्याकडे, सुविधाकडे आणि सार्थक गुंतवणुकीकडे वळणार आहे. जर खर्च झालाच तर तो सुख देणारा असेल. नवं घर, वाहन किंवा कोणतेही मोठं सुख सुविधेशी जोडलेलं कार्य होणार आहे तुमच्यासोबत. मेष राशीच्या जातकांनो, आरोग्यात सुद्धा चमत्कारिक सुधारणा होतील या दिवाळीच्या आधी मित्रांनो. कारण वैद्यकीय खर्चाने आणि शारीरिक त्रासाने आर्थिक स्थिती तुमची कमकुवत केलेलीच होती, तर आता दिलासा मिळण्याची ही चांगली वेळ आहे. ही दृष्टी तुमच्या शरीर आणि मन दोघांनाही संतुलनाच्या स्थितीत आणणार आहे. जुन्या आजारापासून हळूहळू सुटका मिळेल. नवीन ऊर्जा तुम्हाला तुमच्या जीवनात एक नवा प्रवाह आणून देईल. मित्रांनो, कायदेशीर प्रकरणामध्ये सुद्धा तुमचा विजय होणार आहे. जे लोक कोर्ट कचेऱ्या, खटलेबाजी किंवा कोणत्याही वादाने त्रस्त असतील, त्यांच्यासाठी ही दृष्टी एक दैवी वरदान सिद्ध होईल. ज्या परिस्थिती आतापर्यंत तुमच्या विरोधात वाटत होत्या, त्या आता तुमच्या पक्षात वळू लागतील. जे खटले महिन्यापासून अडकले होते, झोप उडाली होती तुमची, ते आता सुटण्याच्या दिशेने वाटचाल करतील. आणि आता येतो त्या दृष्टीचा सर्वात मोठा वरदान, म्हणजे विदेश भाग्य. मेष राशीच्या जातकानं, जे लोक परदेशी प्रवास, स्टडी व्हिसा, वर्क व्हिसा किंवा PR ची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण संधीचं द्वार उघडणार आहे. येणाऱ्या 49 दिवसाच्या आत बृहस्पतीची ही शक्ती तुमच्यासाठी विदेशी यश,
आंतरराष्ट्रीय करिअर आणि परदेशी संबंधित मोठी उपलब्धी मिळवण्याची शक्यता निर्माण करते. ही ती दृष्टी आहे जी केवळ भौतिक नाही तर आध्यात्मिक समृद्धी, मनाची शांती आणि भाग्याच्या विस्ताराचा संकेत देते. तर तयार राहा मित्रांनो, कारण बृहस्पतीची ही तिसरी दिव्य दृष्टी तुमच्या जीवनात केवळ स्थिरताच नाही तर आत्मिक विजयाचा दिवा लावणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, चौथी आणि सर्वात भविष्यवाणी हे आहे की भाग्याचं कुलूप आता उघडणार आहे. मित्रांनो, आता आपण या भविष्यवाणीवर पोहोचलो आहोत, ज्याचा परिणाम सर्वात खोल असणार आहे. कारण आता चर्चा होत आहे भाग्याची, आणि जेव्हा भाग्य बदलतं, जेव्हा भाग्य बोलतं, तेव्हा नशीब पलटतं. मित्रांनो, लक्षात ठेवा, देवगुरु बृहस्पती फक्त कोणत्याही भावाचे स्वामी नाहीत, ते तुमच्या भाग्येश आहेत. आणि जेव्हा भाग्येश ग्रह उच्च अवस्थेत येतो, तेव्हा साधा माणूसही असामान्य बनतो. असा व्यक्ती परिस्थितीमुळे नाही तर स्वतःच्या नशिबामुळे वर येतो. मित्रांनो, आपण सगळ्यांनी ऐकलंय की मेहनतीचं यश मिळतं, पण सत्य हे आहे की मेहनत तर प्रत्येकजण करतोच. शेतकरी करतो, मजुरही करतो, व्यापारीही करतो, पण फरक पडतो तेव्हा मेहनतीसोबत भाग्याचं वरदान जोडलं जातं. मित्रांनो, आता दिवाळीपूर्वी देवगुरु बृहस्पतीची नवम दृष्टी तुमच्या या मेहनतीचं भाग्याचं सोनेरी कुलूप उघडायला जाते. जिथे मार्ग बंद होते, आता तिथून संधी तुम्हाला दिसतील. जिथे निराशा होती, तिथून नव्या सुरुवातीचा प्रकाश फुटेल. हा कोणताही अंधविश्वास नाही मित्रांनो, हे शुद्ध खगोलशास्त्रीय अद्भुत असं उदाहरण आहे. कारण ग्रहाची चाल केवळ आकाशातच नाही तर आपल्या जीवनाच्या दिशेतही परिवर्तन आणणारी आहे. बृहस्पतीचा आशीर्वाद कोणाला मिळेल मित्रांनो? आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, काय हे फळ प्रत्येक मेष राशीच्या व्यक्तीला मिळेल? शास्त्र म्हणतं मित्रांनो, नाही. प्रत्येक व्यक्तीची कुंडली, लग्न, डिग्री, ग्रह स्थिती वेगवेगळी असते. फळ तेव्हाच प्रबळ बनतं जेव्हा देवगुरु बृहस्पती तुमच्या कुंडलीत योग्य ठिकाणी बलवान अवस्थेत बसलेला असेल. आता नीट लक्ष देऊन समजा. जर तुमच्या कुंडलीत बृहस्पती 6व्या आणि 8व्या किंवा 12व्या भावात असेल, किंवा मकर राशी जिथे नीच मानलं जातं तिथे स्थित असेल, तर ही स्थिती शुभ मानली जात नाही. अशा वेळी बृहस्पतीचं फळ मर्यादित होतं. जर तुमचे देवगुरु या 4 स्थानामध्ये नाहीत, तर समजून जा, ही दिवाळी तुमच्यासाठी जीवनातील सर्वात मोठं वरदान घेऊन येणारी आहे. एक असा काळ जो केवळ तुमच्या नशिबाला जागृत करणार नाही, तर तुमचा आत्मविश्वास, आर्थिक स्थिती आणि मान सन्मान यांना सुद्धा नवी उंची देईल. देवगुरूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मित्रांनो, एक उपाय, प्राचीन उपाय असा नक्की करा. आता उपायाबद्दल बोलायचं झालं, जेणेकरून देवगुरूचा आशीर्वाद पूर्णपणे तुम्हाला मिळेल. जर बृहस्पती शुभ स्थितीत असेल, तर रोज किंवा किमान गुरुवारच्या दिवशी तरी गुरुवे नमः या मंत्राचा 108 वेळा रोज जप करावा. रोज सहस्त्रनाम स्तोत्राचे पाठ करावे, त्याचे श्रवण करावे. गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करावे, पिवळे फळे किंवा डाळीचे सेवन करावे. पुरुषांनी आपल्या उजव्या हातात आणि महिलांनी आपल्या डाव्या हातात पिवळ्या रंगाचा धागा देखील बांधावा. मित्रांनो, हे छोटे छोटे उपाय देखील तुमच्या भाग्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार करतील आणि तुमच्या नशिबाला नवी दिशा देतील. तर मेष राशीच्या जातकांनो, पण जर बृहस्पती 6व्या, 8व्या, 12व्या किंवा मकर राशीत तुमच्या या जन्मकुंडलीत असेल, तर त्याच्यासाठी काही सावधानता आवश्यक आहे. गुरुवे नमः या मंत्राचा जप करा, पण हा प्रत्येक स्थितीत शुभ आहे. मित्रांनो, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करा, जेणेकरून ग्रहदोष तुमचे कमी होतील. पण या दिवसामध्ये पिवळ्या पदार्थाचं सेवन करू नका. लक्षात घ्या मित्रांनो, जे काही सांगतोय पुन्हा वाटलं तर बघा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुखराज रत्न कधीही घालू नका, जोपर्यंत कोणता योग्य विद्वान ज्योतिषीचा सल्ला घेतला नसेल. कारण मित्रांनो, प्रत्येक रत्न प्रत्येक व्यक्तीसाठी शुभ नसतं. व्यक्तीचा चुकीचा खडा घालणं म्हणजे आपल्या नशिबाची खेळणं असतं. मला पूर्ण विश्वास आहे मित्रांनो, आजची ही माहिती तुमच्या जीवनात नवी दिशा, नवी ऊर्जा घेऊन येईलच. दिव्याचा हा सण केवळ प्रकाशाचा नाही, तर भाग्याचा पुनर्जन्माचं प्रतीक बनणार आहे. ही दिवाळी तुमच्यासाठी मंगलमय, प्रकाशमय आणि यशाने परिपूर्ण असो, या शुभेच्छेसह तुमच्याकडून मी निरोप घेतो मित्रांनो. जाता जाता या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, त्यासोबतच आणि मित्रांनो, पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ, जय लक्ष्मी माता, जय भोले शंकर असे लिहा. जो व्हिडिओला लाईक करून अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने करेल, दिवाळीच्या आधी तुमच्यासोबत एक चमत्कारिक, एक आनंदाची बातमी नक्कीच घडेल. तर पुन्हा भेटूया एका नव्या ज्योतिषीय रहस्य आणि देवगुरूच्या आशीर्वादासह. जय देवगुरु बृहस्पती. शुभ दीपावली मित्रांनो.